नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती याविषयी माहिती घेणार आहोत. शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत. शब्दांच्या जाती 2 प्रकारात विभागणी झालेली आहे. विकारीला सव्यय असे म्हणतात, अविकारी याला अव्यय असे म्हणतात. विकारी म्हणजेच नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद आहेत. अविकारीमध्येच क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयनामी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचे नाव, त्याला नाम असे म्हणतात. सर्वनाम म्हणजे व्यक्तीविषयी सांगितल्या जाणाऱ्या नावालाच सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलगा असेल किंवा संजय असेल तर त्याविषयी आपण तो वापरू शकतो. त्यानंतर नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्याला विशेषण. क्रियापद म्हणजे क्रिया करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. शब्दाला जोडून आलेल्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उभयनामी अव्यय म्हणजे दोन शब्दाला किंवा दोन वाक्याला जोडणाऱ्याला उभयनामी म्हणतात आणि केवळ प्रयोगी म्हणजे दुःख, हर्ष